जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. अनाथ दीनानाथ भगवान भोलानाथ, या भोलेनाथाच्या सुंदर चरित्र कथेमध्ये आपण प्रवास करत आहोत. आज सुंदर प्रश्नांचं चिंतन चालणार आहे. शौनकादी महामुनी सूतजींना विचारतात, सूतजी आम्हाला यथाविधी शिव पार्वतीच्या विवाहाची कथा सांगा. विधे विधे महाभाग कथां शंभो शुभावहा, शृण्वन् भवन मुखां भोजान तृप्तोस्मि महाप्रभो. मग ब्रह्मदेव आणि नारदजीचा संवाद यांना सांगतात की म्हणे एकदा नारदानं सुद्धा असाच प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. म्हणे आता पोरांकडे गाडी आहे, बंगला आहे, नोकरी आहे, सगळं आहे, पण गाडी बंगला पैसा अडका सगळं असताना सुद्धा आता पोरांची लग्न जुळत नाहीत. आणि या बाबाकडे घर नाही, गाडी नाही, सोन्याचे दागिने नाहीत, बरं नातेवाईक सुद्धा ताकदीचे नाहीत. हा, नातेवाईक खूप चांगले असतील, प्रतिष्ठित असतील, पैशावाले असतील तर एखाद्या वेळेला मुलगी देण्याचं धाडस करेल माणूस. पण या बाबाचे नातेवाईक म्हणजे सगळी भूतच, काहीच नाही. घर नाही, अंगावर कपडा नाही, दागिने नाही, भिक्षा मागून खात, नातेवाईक चांगले नाही, तरी या देवाचे 2-2 लग्न झाले, एक सोडून 2-2. या बाबाला 2-2 मुली दिल्याच कोणी पत्नी म्हणून ती कथा आम्हाला सांगा. कथा फार सुंदर आहे. ब्रह्मदेव अगदी सृष्टी उत्पत्तीच्या कथापासून सांगतायत की सर्वात प्रथम ब्रह्मदेवानं सत्यलोक निर्माण केला. विष्णूसाठी वैकुंठ, भूलोक, भुवरलोक, मयलोक, तपोलोक, सत्यलोक, पितृलोक, नरकलोक, 14 भुवने, सप्तलोक, देवी देवता, सनकाधिक मुनी, अप्सरा, गंधर्व, 4 वेद, 12 सूर्य, अष्टवसु, वैश्वदेव, 27 नक्षत्र, 7 ग्रह, सूर्यमंडळ, हे सगळं निर्माण केलं ब्रह्मदेवानं. आणि हे सगळं निर्माण करत असताना ब्रह्मदेवानं मानसिकरित्या पृथ्वीला तयार केलं. ब्रह्मदेवाच्या शरीराच्या 10 अंगापासून 10 प्रजापती निर्माण झाले. डोळ्यातून अंगिरा ऋषी, हृदयातून भृगु ऋषी, नेत्रातून मरीच ऋषी, कानापासून नारद, पोटातून कर्दम ऋषी, व्यान वायूतून पुलह, उदान वायूतून पुलस्त्य, समान वायूतून कृत ऋषी, अपान वायूतून वशिष्ठ आणि प्राण वायूतून दक्ष. ब्रह्मदेवानं आपल्या उजव्या मांडीचं दोहन केलं. त्यातून एक सुंदर मुलगा निर्माण झाला. कुरडे केस, घुंगराले बाल, हरणी जैसी चाल, बहुत प्यारा प्यारा प्यारा, एक बहुत प्यारा सा बच्चा त्यांच्या उजव्या मांडीतून निर्माण झाला. डाव्या मांडीचं दोहन केलं, त्यातून एक सुंदर कन्या निर्माण झाली. कांचनी कृतजाताभ, पीनो रस्क सुनासिका, सुवृत्तो रुकटी जंघो, नीलवेलित केशर. सुंदर पुत्र, त्याची नजर हटत नव्हती. त्या मुलाला जर पाहिलं ना, त्याच्यावरतीच माणसाची नजर राहावी खिळून, एवढा सुंदर तो मुलगा होता. तो लोकांच्या मनाचं आकर्षण करत होता, मन मोहून घेत होता. म्हणून त्या मुलाचं नाव मन्मथ ठेवलं देवदेवतांनी. मन मोहून घेत होता म्हणून मन्मथ. आणि हा सर्वांचे मन मोहून घेईल याचे नाव मन्मथ, पण हा माणसाच्या मनात काम निर्माण करेल म्हणून याचं नाव कामदेव ठेवतो. सर्व देवता खूप खुश झाले आणि सांगितलं, हा खूप सुंदर असल्यामुळे याला याच्या सौंदर्याचा अहंकार असणार आहे. खूप सुंदर लोकांना थोडासा सौंदर्याचा अहंकार असतो बरं, की आपण किती सुंदर. पण हा सौंदर्याचा अहंकार कायम टिकून राहत नाही.
एक 80 वर्षाची म्हातारी आजी जत्रेला गेली आणि आरशाच्या दुकानात गेली. खूप छान छान आरसे लागले होते. म्हातारी हातात आरसा घ्यायची आणि पुन्हा ठेवून द्यायची, आरसा घ्यायची पुन्हा ठेवून द्यायची. 50-50 आरसे पाहिले तिनं, पण एकही आरसा पटना तिला. शेवटी त्या दुकानदारावर तुटून पडली. का रे म्हणे, अरे 60 वर्षापूर्वी या गावात तूच आरसे घेऊन येत होता, काय तुझे आरसे छान असायचे रे. असा एवढा सुंदर माणसाचा चेहरा दिसायचा, पण तुझा आरशाचा धंदा तुझा खराब झाला. आता तू काही चांगले आरसेच आण ना. काय झालं आजी? अरे म्हणे 50 आरसे मी हातात घेऊन पाहिले, पण एकाही आरशात तोंड चांगलं दिसना. त्यानं सांगितलं, आजी आरसा आहे तसाच, आरसा कधीच खोटं बोलत नाही. आरसा सत्य दाखवत असतो. वास्तव स्वीकारायला शिकलं पाहिजे माणसानं. आरशात काही त्रुटी नाही, आरशात काही बदल नाही. बदल तुमच्या तोंडात झालेला आहे, बदल तुमच्या चेहरापट्टीत झालेला आहे. म्हणे तुम्ही कधी आरसा घेतला होता माझ्याकडनं? म्हणे मी तेव्हा 25 वर्षाचे होते. काय माझं रूप दिसत होतं? म्हणे आजी तेव्हा तुम्ही सुंदर दिसत होतात, म्हणून आरसा तुम्हाला आहे ते दाखवत होता. आता तुमचा चेहरा बेडप झाला, त्याला माझा काय दोष आहे? आरशाचाही काही दोष नाही. आरसा आहे ते दाखवण्याचं काम करतोय. आणि मग सौंदर्य ही न टिकणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. हा, सुंदरता, मागच्या जन्मात जर आपण सुवर्ण दान केलं असेल तर सुंदरता प्राप्त होते. बरं, भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाणे सदा शीतलू, सुपरिमलू उपचार. हा अभंग काही मी माझ्या घरी तयार केला नाही. हा अभंग नामदेवरायांचा आहे. भूमीचं दान केलं की राजपद प्राप्त होतं, पाण्याचं दान केलं की घराला सुख शांती लाभते, अन्नदान केलं की आरोग्य प्राप्त होतं, आणि सोन्याचं दान केलं की सौंदर्य प्राप्त होत असतं. हा अभंग मी माझ्या घरी तयार केला नाही, हा नामदेवरायांचा अभंग आहे. म्हणून तर सप्ताहात कथा कीर्तनकार लोक सांगतात की अन्नदान करा, तुम्हाला जे जमतंय ते दान करा, ते तुम्हाला मिळणार आहे. हा, जी लोक आता सुंदर आहेत ना, त्यांनी मागच्या जन्मामध्ये सोन्याचं दान हे 100% केलेलं आहे, म्हणून आता सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. पण थोडासा सौंदर्याचा अहंकार मागे लागण्याची शक्यता असते. तसा या कामदेवाला खूप सुंदर असल्या कारणानं देवतांनी सांगितलं हा थोडासा अहंकारी असेल, म्हणून याला कंदर्प सुद्धा म्हणतील. देवतांनी याला 5 बाण दिले: रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण. हे 5 बाण दिले आणि एक वरदान दिलं, कामदेवा तू ज्याच्यावर नजर टाकशील ना त्या व्यक्तीवर तुझा प्रभाव होईल, त्याच्यातला काम जागा होईल. तर आता हे देवांनी दिलेले वरदान खरे आहेत की खोटे तपासून पाहू. म्हणून या वेड्यानं पहिला प्रयोग ज्यानं जन्म दिला त्या जन्मदात्या बापावरच केला. यानं लेकरं काही काही विचित्र असतात. तर ब्रह्मदेवाच्या मांडीतून याचा जन्म झाला म्हणजे ब्रह्मदेव वडील आहेत. देवांनी याला वरदान दिले. हा काय म्हटला, हे दिलेले वरदान खरे आहेत की खोटे पाहण्यासाठी आपण प्रयोग करून पाहू. त्यानं बाण मारला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवामध्येच काम निर्माण झाला. ब्रह्मदेव सगळे देवता कामाच्या अधीन झाले. जी मुलगी निर्माण केली होती डाव्या मांडीतून ती सुद्धा अतिशय सुंदर होती. तिचं नाव संध्या होतं. त्या संध्येच्याच मागे ब्रह्मदेव लागले. आपण नाही का म्हणत ब्रह्मदेव मुलीच्या पाठीमागे लागले होते. काम अधीन झाले. ती मुलगी पुढे पळते, ब्रह्मदेव सर्व देवता पाठीमागे पळतात. रडू लागली ती मुलगी. तिनं महादेवाचा धावा केला, भोलेनाथ या दृष्टांपासून मला वाचवा. ज्यानं जन्म दिला तोच माझ्या वाईटावरती, त्याची वाईट नजर, माझ्या भावांची वाईट नजर माझ्यावर पडते. देवा मला वाचवा, कारण कामाला जाळणारे फक्त तुम्हीच आहात देवा. यांच्यावरती कामाचा अतिरेक पहारा चढलेला आहे. तिनं देवाचा धावा केला. शंभा शंभा
शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंकरा जग जागवा जग जागवा शंभो महादेवाचा तिनं धावा केला. भोलेनाथ प्रगट झाले. प्रगट झालेल्या भोलेनाथानं ब्रह्मदेव देवदेवता यांच्यावर झालेला कामदेवाचा प्रभाव तो कमी केला. महादेवाला पाहिल्याबरोबर तर सगळ्यांच्या वरचा कामाचा प्रभाव कमी झाला. महादेवाला राग आला. महादेव कामदेवाला म्हणतात, कामदेवा रे ज्यानं जन्म दिला त्याच्यावर तू बाण सोडला. हे तू चुकीचं वागलास. आज बापावर नजर टाकली, ज्या दिवशी माझ्यावर नजर टाकशील त्या दिवशी तुला जाळून भस्म करेल मी. कामदेव रडू लागला, मला उपशाप द्या. सांगितलं मग पुढे मी तुला तारेन, तुला वाचवेन. ब्रह्मदेव लाजले. ब्रह्मदेवाला वाईट वाटतं की आपल्याकडनं चूक झाली. पण ती जी मुलगी होती ती खूप रडते. देवा, ह्या माझ्या भावंडांच्या वाईट नजरी माझ्यावरती पडल्या. आता हे मला अपवित्र शरीर नकोय. महादेवानं सांगितलं, तुला काय पाहिजे ते सांग. ती म्हणते, मला 2 वरदानं द्या. म्हणे काय? पण जन्माला आलेलं बाळ ते पशुचं असेल किंवा माणसाचं असेल, 12 वर्षापर्यंत त्याच्यावर कामाचा प्रभाव चालू नये. 16 वर्षापर्यंत. आणि हे शरीर माझं नकोय मला. मी जगविख्यात व्हावी, मला पवित्र शरीर मिळावं असं मला वरदान द्या. भोलेनाथानं वरदान दिलं आणि सांगितलं, आता तू हे शरीर, इथे मेधातिथी नावाचे ऋषी यज्ञ करतायत आणि त्या मेधातिथींची उद्या यज्ञाची शेवटची आहुती आहे. त्या यज्ञात तू उडी मार. हे शरीर संपेल आणि दिव्य शरणानं तू सूर्यलोकी जाशील. सूर्य तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल आणि एक बालरूप तुझं त्या यज्ञातून प्रगट होईल. त्या रूपाला मेधातिथी संतान प्राप्तीसाठीच यज्ञ करतायत. त्यांची तू मुलगी होशील आणि जगविख्यात होशील. शेवटची आहुती महाराज सोडत होते. मेधातिथी नावाचे ऋषी, त्यांनी यज्ञात आहुती सोडायला नाही, उडी मारायला एकच झालं. शरीर संपलं. त्या सूक्ष्म शरणानं ती सूर्यलोकी गेली आणि इकडे मेधातिथी ऋषींची सुंदर कन्या त्याच्यातून प्रगट झाली.
त्या कन्येला लहानाचं मोठं केलं. खूप ज्ञानवंत गुणवंत विद्वान मुलगी होती, ती तपस्वी होती. तिचं नाव अरुंधती ठेवलं. आणि ती अरुंधती वयात आली. ऋषींना काळजी पडली की आता माझ्या मुलीचं लग्न, या लग्नासाठी आपण काय तयारी करावी, ही कुणाला मुलगी पत्नी म्हणून द्यावी. तर मुलीनं सांगितलं, बाबा शास्त्र चर्चा करण्यात ज्याला मी हरवन त्याच्यासोबतच मी लग्न करेन, किंवा शास्त्र चर्चा करण्यात जो माझ्यासोबत टिकून राहील मी त्याच्याशी लग्न करेन. अनेक ऋषी मुनी आले पण अरुंधती सोबत शास्त्र चर्चा करताना ते टिकूनच राहत नव्हते. अरुंधती खूप विद्वान होती, अगदी मताचं खंडन करत होती, शास्त्र मत मांडत होती. पण वशिष्ठजी आले आणि वशिष्ठजीचं ज्ञान तिनं पाहिलं. अरुंधतीनं त्यांचा पती म्हणून स्वीकार केला. म्हणून वशिष्ठ आणि अरुंधतीची जोडी जगविख्यात आहेत. हे वशिष्ठ महाराज म्हणजे रामरायाच्या घराण्याचे गुरु आहेत. राजा दशरथ असेल, अज असेल, राम असतील, या सगळ्या रघुवंशाचे ते गुरु आहेत. ही संध्या सूर्यलोकी गेली आणि सूर्य भगवंतानं तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. ही कथा. आता पुढे मुली धर्माला दिल्या, 10 मुली कश्यप ऋषीला दिल्या. दितीपासून दैत्य झाले, अदितीपासून आदित्य म्हणजे देवता झाले, विनितापासून पशुपक्षी झाले, कद्रूपासून नाग झाले. उर्वरित 27 मुली चंद्राला दिल्या. स्वधा आणि स्वाहा नावाच्या मुली पितरांना दिल्या. अग्निदेवतेला स्वाहा नावाची मुलगी दिली आणि सती नावाची जी मुलगी आहे ती महादेवाला. पण सती नावाची मुलगी महादेवाला कशी दिली त्याची कथा आहे. एकदा दक्ष प्रजापती 10,000 मुलं निर्माण करतो आणि 10,000 मुलं निर्माण केल्यानंतर त्यांना तपश्चर्या करायला पाठवतो. 10,000 मुलं तप करून वापस येतात. नारदजी त्यांना मध्येच भेटतात. कुठे निघालात पोरांनो? म्हणे आता आमचे वडील लग्न करणार आहेत, आम्ही लग्न करणार, सृष्टी विस्ताराचं काम करणार. कुणाची मुलं आहात? म्हणे आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत. अरे पोरांनो, मी तुमचा काका आहे. काकानं चांगलाच धोका दिला यांना. काय काका? तुम्ही आमचे काका कसे? अरे म्हणे मी काका आहे तुमचा. संसाराच्या भानगडीत पडू नका पोरांना, तुम्हाला चांगलं सांगतो. विरक्त व्हा, त्यागी बना. पहाडात दिले पाठवून तपश्चर्या करायला 10,000 मुलं. दक्षानं पुन्हा 10,000 मुलं तयार केली. त्याही पोरांना विरक्तीचा उपदेश केला. अरण्यात पाठवलं तपश्चर्या करायला. दक्ष रागात आला. रागात आलेल्या दक्षानं शाप दिला. नारदा, माझ्या 20,000 पोरांना तुम्ही विरक्तीचा उपदेश केला, माझ्या कामात तुम्ही अडथळा आणला ना. माझा शाप एका जागेवर उभं राहून तुम्ही कधीच कुणाला उपदेश करू शकणार नाही. तुम्ही एका जागेवर थांबणारच नाही, सारखे भटकत राहणार. नारदजी सारखे भ्रमंती करतात, ते एका जागेवर थांबत नाहीत. नारायण नारायण वर नारदाला शाप दिला आणि ब्रह्मदेव प्रगट झाले. काय केलं हे दक्षा? म्हणे शाप दिला नारदाला. अरे चूक केली तू. का? माझ्या 20,000 पोरांना विरक्तीचा उपदेश केला त्यांनी, माझ्या कामात विघ्न आणलंय आणि तुम्ही म्हणताय की उगीच शाप दिला. ब्रह्मदेव सांगतात, दक्षा, संत कधी कुणाचं वाटोळं करत नसतात. संत कधी कुणाचं वाटोळं करत नसतात. संत जगाचं कल्याण करतात. नारदाना तुझ्या 20,000 मुलांना विरक्तीचा उपदेश केला, हे भलेही सत्य आहे, पण त्यातून कल्याण आहे. म्हणे काय कल्याण आहे? दक्षा, तुझी 20,000 मुलं निर्माण केली ना, तर ती धड पुरुषही नाही, धड स्त्रीही नाही, ती तृतीय जात निर्माण झाली, त्याला किन्नर म्हणतात. तू जर त्यांची लग्न लावली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता, तुला दोष लागला असता. जे केलं संतानं ते बरोबर केलं. दक्षाला खूप पश्चाताप झाला. साधूला शाप दिला. आता याचं मी काय फळ घेऊ, काय प्रायश्चित्त घेऊ? म्हणे भगवतीला प्रार्थना कर आणि तिला मुलगी म्हणून पोटी जन्माला येण्याची प्रार्थना कर. ज्या दिवशी भगवती तुझ्या पोटी जन्माला येईल तर त्या दिवशी तुझा दोष संपेल. आई भगवतीची दक्षानं प्रार्थना केली. भिंतीवरती सुंदर चित्र काढलं देवीचं. ज्योत जाळली. ज्योत जाळण्याची प्रथा दक्षानं काढली. कवड्याची माळ गळ्यात घातली आणि दक्ष पहिला विश्वातला गोंधळी बनला. आई जगदंबेचं 9 दिवस 9 रात्री जागरण केलं.
आणि जागरण करण्याची परंपरा सुद्धा दक्ष महाराजांनी काढली। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आले गोंधळाला ये गोंधळ माझ्या भारी, गोंधळाला ये गोंधळ माझ्या भारी, भगवती प्रगट झाली। बोल दक्षा, आई माझ्या पोटी जन्माला ये। दक्षा, माझ्या दोन अटी आहेत। मी तुझ्या पोटी येईल पण माझं लग्न महादेवासोबत लावून द्यायचं। ज्या दिवशी महादेवाचा अपमान करशील त्या दिवशी तुझ्यासही तुझं राज्य जळून निघून जाईल। मी अग्नी स्वरूप आहे, मी ज्वाला आहे। ठीक आहे, मान्य केलं। एक दिव्य प्रकाश प्रसूती मातेच्या गर्भात लुप्त झाला। 9 महिने 9 दिवसाचा गर्भ वाढला। भगवती सती रूपानं जन्माला आली। त्या सतीचं महादेवाशी लग्न लावून दिलं, पण एक दिवस दक्षाकडनं चूक झाली, त्यानं महादेवाचा अपमान केला। सूड भावनेनं त्यानं महादेवानं माझा अपमान केला ना, तर महादेवाला चांगला अपमानित करतो म्हणून दक्षाने एक यज्ञ ठेवला। त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना पूजेचं स्थान, पण महादेवाला पूजेचं स्थान नाही। सर्व देवदेवतांना यज्ञामध्ये बोलावलं, मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि महादेवाला बोलावलंच नाही। आकाश मार्गे विमानांची ये जा चालली। देवदेवता कैलासावरनं जातात। माता सत्यनं विचारलं, भोलेनाथ ही विमानं कुठे निघालेली आहेत? सती, तुझ्या वडिलांच्याकडे यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये निघालेत। माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ, मग आपण पण जायला पाहिजे। सती, काही ठिकाणी बोलावलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलावलं तर जाऊ नये। म्हणे कुठे? मित्राच्या घरी मित्राला भगवत कार्यात, भक्ताला गुरुच्या घरी शिष्याला, मायबापाच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं। एखाद्याचा लग्नाचा कार्यक्रम असेल, पत्रिका असेल तरच जा।
कुठे मारामारीचा प्रसंग असेल बोलावलं तरी जाऊ नका. म्हणजे जिथे कथा चालू आहे इथे निमंत्रणाची पत्रिकेची गरज नाही, इथं मनानं या. जिथं कथा कीर्तन चालू आहे ही आपल्या उद्धाराची जागा आहे. स्वामी, मायबापाच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं म्हणे. हो. माझ्या वडिलांचं घर आहे, मी जाऊ का? नको सती, सूड भावनेनं यज्ञ ठेवलेला आहे. सगळ्यांना बोलावलं, आपल्याला डावललं. नाही स्वामी, मला जाऊ द्या. अगं तुझ्या वडिलांमध्ये माझ्यामध्ये वाद निर्माण झालाय. लग्न झालं की पत्नीनं कधीच पतीचा शब्द मोडायचा नाही, कधी विरोध करायचा नाही. पण सती मा म्हणते की तुमच्यात झालेला वाद मिटवण्यासाठी तरी जाऊ द्या. कारण माझ्या पित्याचं तुमचं नातं नाजूक आहे, सासरा जावयाचं नातं. ही नाती जपली तर टिकतात, ताणली तर तुटत असतात. नाते जपावे लागतात. आणि बाप लेकाचं नातं आहे ना, जे मुली संदर्भातलं नातं आहे ना, ते फार नाजूक असतं. बरं, कधीतरी आमचे संत सुद्धा म्हटलेत, लाडकी लेक मी संताची. माझी विनंती, आदरणीय ताईंनी एखादं कडवं म्हणावं ते आणि आमच्या सगळ्यांच्या कानांना तृप्त करावं. आवाज व्यवस्थित करा ताईच्या माईकचा. हॅलो. माझ्या वडिलाचं तुमचं नातं सासरा जावयाचं, ते तुमच्यावर नाराज झाले असतील पण माझ्यावर नाही होऊ शकणार. मी त्यांची लेक आहे, मी समजावून सांगते. सतीमा गेली महादेवाचा शब्द डावलून, पण सतीमा महादेवाचा शब्द मोडून गेली माहेरला, पण तेथे तिचा अपमान झाला. पिता भवन जब गई भवानी, दच्छ त्रास काहुन सनमानी. सादर भली मिली क माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. पाहिलं यज्ञ मंडपामध्ये सर्व देवदेवतांना पूजेचं स्थान, पण महादेवाला पूजेचं स्थान नाही. सतीमा म्हणते, बाबा हे काय केलं तुम्ही? द्वेष भावनेनं सर्व देवांना बोलावलं पण माझ्या महादेवाला नाही बोलावलं. एवढा द्वेष? तुमचा जावई आहे हे नातं बाजूला ठेवा, आपण सगळ्या देवांचा देव महादेव आहे. महादेवाशिवाय यज्ञ नाही पूर्ण होऊ शकत बाबा. अजूनही समजदारीनं घ्या. हे सती, त्या मरकटलोचन महादेवाचं नाव माझ्याजवळ काढू नकोस. अगं चुकलोय मी. माझी सोन्यासारखी मुलगी त्या स्मशानात राहणाऱ्या बैराग्याला मी दिली. खूप मोठी चूक झाली. स्मशानात राहणारा त्याला देवदेवतातला व्यवहार काय कळावा? बेटा, माझी चूक आहे की मी तुला त्याला दिलंय, पण अजूनही वेळ गेली नाही. मला असं वाटतंय तू महादेवाला सोडून दे आणि माझ्याकडे येऊन राहा, तुला सुखात सांभाळतो. दक्ष काय म्हणतो आपल्या मुलीला? महादेवाला सोडून दे, येऊन राहा माहेरात, तुला सुखात सांभाळतो. असं आपल्या मुलीला जगातल्या कुठल्याच बापानं शिकवायचं नाही. लग्न झालेल्या मुलीला कधीच शिकवायचं नाही सासर सोडून दे, माहेरात येऊन राहा. सासर हेच तिचं खरं घर आहे, माहेर तिचं खरं घर नाहीये. ती त्या घराची पाहुणी होते लग्नानंतर. लग्न झालं की मुलगी त्या माहेरची पाहुणी असते. तिचं सासर हे तिचं खरं घर आहे. पण ही चूक नाही करायची. माहेरात सोन्याचा धूर निघू दे, रावणापेक्षा जास्त संपत्ती असू दे तुमच्याकडे, पण बेटा सासर सोडून माहेरात राहा. असं चुकीचं शिक्षण कधी मुलीला द्यायचं नाही. जुने लोक, जुन्या काळात घटस्फोट जास्त नव्हते, आता घटस्फोट जास्त होतात का? आपला कामापेक्षा जास्त चाललेला लाड आणि जबाबदाऱ्या आपल्याला कळत नाही, स्वतःचं कर्तव्य कळत नाही, आपला रीतिरिवाज कळत नाही. जुनी लोक लग्न झालं ना मुलीला सांगायचे, बाळा सासरचं नाव मोठं कर, काहीतरी गारणं काढून माहेराकडे येऊ नको. सासर अशीन बाईचं जीवन सुरुवातीला थोडंसं खडतर असतं, म्हणून लगेच माहेरला गारणं करायचं नाही. थोडीशी सहनशील हो, थोडीशी स्वतःला तयार कर. जुने लोक शिकवायचे आपल्या लेकी बाळीला. आता काय म्हणतात मुलीला, तुला त्रास झाला की फोन कर बेटा, हा फोन पण घेऊन जा. त्या फोनमुळे कितीतरी घरात आग लागली तुम्हाला माहित नाही. कित्येकांचे सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्या लेकराला काय द्यावं सासरला जाताना हे सुद्धा कळायला पाहिजे. एकदम माहेर सोडून सासरला गेली त्या लोकांची सवय लागायला तिला थोडा वेळ जाणार आहे.
थोडी बहुत चूक होणार आहे, कधी मन जुळणार नाही, कधी विचार जुळणार नाहीत, पण हळूहळू सवय लागली की माणूस या सगळ्या गोष्टी स्वीकारून चालत असतो. मला सांगा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू आहेत की नाही? थंडीच्या दिवसात खूप थंडी वाजते, मग माणूस असं म्हणतो का हे थंडी तू निघून जा, तुझ्यामुळे खूप त्रास होतोय? थंडीला हकलून लावतो का आपण? थंडीला आपण हकलून लावत नाही, आपण स्वतःत बदल करतो. स्वेटर घालणं, शॉल ओढणं ही आपण आपली तयारी करतो का? त्या निसर्गाशी, त्या परिस्थितीशी आपण ऍडजस्टमेंट करून जगतो, तर सुखानं राहतो. खूप ऊन पडलं म्हणून असं म्हणतो का आपण हे उन्हाळा, हे ऊन तू जा बरं, थांबू नको, तुझ्यामुळे खूप त्रास व्हायला लागलाय? आपण उन्हाला परत पाठवत नाही. आपण डोक्यावर छत्री घेणं, कूलर फॅन खाली बसणं ही व्यवस्था आपण आपली काळजी घेतो. खूप पाऊस पडतोय, आपण म्हणतो का पावसात तू जा बरं, आता येऊच नको, तुझ्यामुळे खूप भिजलोय आम्ही, आम्हाला सर्दी खोकला लागलाय. पावसाला वापस पाठवत नाहीत. आपण पावसापासून स्वतःची सुरक्षा, बचाव करतो. अगदी तसंच ही जशी नैसर्गिक गोष्टीमध्ये परिस्थितीसोबत आपली ऍडजस्टमेंट असते ना, अगदी तसंच सासरला प्रवेश झाला की हा उन्हाळा, हा पावसाळा, कधी हिवाळा येणारच आहे. मग आपण त्या लोकांना सोडून नाही द्यायचं, तर त्यांच्यासोबत ऍडजस्टमेंट करायला शिका, तर तुम्ही सुखात जगणार आहात. ऍडजस्टमेंट जमली पाहिजे तुम्हाला, तर जीवनामध्ये समाधान आहे. पण मुलीला कधी शिकवायचं नाही सासर सोडून देन माहेरात येऊन राहा. काही लोक म्हणतात ताई सासरची लोक खूप खट्याळ आहेत, आमच्या मुलीला नीट सांभाळत नाहीत. 10 वेळा पाया पडा, 100 वेळा त्यांच्या हात जोडा, त्यांना विनंती करा आमच्या लेकराला त्रास देऊ नका, सांभाळा, चुकलं तर आमची चूक समजून पोटात घाला. पण काही लोक म्हणतात 100 वेळा काय 1000 वेळा त्यांच्या पाया पडलो. पण सासरची लोक खराब आहेत, आमच्या लेकराला मारून टाकतील. हो ताई काय सांगता तुम्ही की लेकरू सासरमध्येच ठेवा? सासरच्या लोकांनी तुमच्या लेकराचा त्याग केला असेल, त्याला माहेरात आणून सोडलं असेल, घ्यायला येतच नसतील, तुमच्या लेकराच्या जीवावर उठले असतील, तर काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर असतो. तर अशा वेळेला एकच करा, तुमच्या मुलीला स्वावलंबी बनवा. तिला उद्योगात एखादा उद्योग टाकून द्या किंवा त्याला शिक्षण द्या, तिला शिकवा, तिला सुशिक्षित बनवा, तिला नोकरी लावा. नोकरी लागत नसेल तिला उद्योगात अग्रेसर करा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीमागे तिला भावाच्या आणि भाऊजाईच्या हाताकडे पाहायची वेळ नाही यावी तिच्यावरती. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, असं तिला बनवा. जोपर्यंत ती स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत तुमच्या सुद्धा आत्म्याला शांती लागणार नाही. आणि तुमच्या पाठीमागे जर तिला भाऊ भाऊजाईनं हाल केले तर तो तळतळाट, ते दुःख तुम्हाला सुद्धा लागणार आहे. तिला स्वतःच्या पायावर उभं करा. हा, ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि पुन्हा तुमच्याच लेकराला, सुनेला, मुलाला त्रास देईल असं पण नाही. तिला संस्कार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिला द्यायच्या आहेत. तिला घराण्याची मर्यादा सुद्धा समजावून सांगायची आहे. पण असं कधीच म्हणायचं नाही बाळा सासर सोडून देन माहेरात येऊन राहा, ही चांगली गोष्ट नाही. जेव्हा सतीमाच्या कानावर शब्द आले दे सोडून महादेवाला येऊन राहा, सतीमा म्हणते बाबा महादेव माझे जन्मजन्मीचे पती आहेत, एक वेळेला तुमच्यापासून मिळालेला देह मी सोडून देईल पण महादेवाला सोडणार नाही. का? मन मंदिर में वास है शिव का, शिव की छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगण शिव शरण में आई, शिव के ही चरणों में पाया, शिव के ही चरणों में पाया मैंने विश्राम, ऐसी सुबान आए आए न ऐसी शाम, ऐसी सुबान आए आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबान आए आए न ऐसी शाम.
सतीमानं स्पष्ट सांगितलं, सतीमाला महादेवाचा अपमान सहन झाला नाही. सतीमा योग अग्नीमध्ये लीन झाली. पण मरत असताना, योग अग्नीमध्ये लीन होत असताना वासना आहे, जन्मोजन्मी मला महादेवच पती मिळावेत. तीच सतीमा पुढे हिमालयाच्या पोटी पार्वती रूपानं जन्माला येते. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती. सुंदर पार्वती मा हळूहळू लहानाची मोठी होते. एक दिवस नारदजी येतात आणि सांगतात, हिमालया तुझी मुलगी फार भाग्यवान आहे. हिला जो मिळणारा पती आहे, हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होतील. फक्त 4-2 गोष्टीच्या नशिबात चुकीच्या आहेत. म्हणे काय? हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, लॉकेट सुद्धा नाही, त्याला कुणी आई नाही, त्याला वडील नाही, कुणीच नातेवाईक नाहीत. असला पती हिला मिळणार आहे. मला सांगा, कुठल्या सासूला असला जावाई पाहिजे? दिग्रस कुठल्या सासूला पाहिजे असला जावाई? सासूचं तर लक्ष जावाई श्रीमंत असला पाहिजे. इकडेच असतं. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनः. मैना माता म्हटल्या असल्या जावयाला पोरगी देणार नाही. आता हे वर्णच लक्षात घ्या. माणसाच्या जीवनात 5 गोष्टी अशा आहेत, त्या प्रारब्धानं बांधलेल्या असतात. तुम्ही किती प्रयत्न करा, पण जिथं तुमचं लग्न ठरलं ना त्याच्या सोबतच होणार. नाही तर स्थळ खूप येत असतात पण जुळतच नाही. कुठं पोरगी आहे म्हणजे मुलगा आहे तर जमीन नाही, कुणाला नोकरी आहे तर जमीन नाही, कुणाला जमीन आहे तर नोकरी नाही. म्हणजे नोकरी पण आहे, जमीन पण आहे आणि घर पण आहे, गाडी आहे, पण पोराला काही कळतच नाही, लग्न जुळत नाही. 5 गोष्टी अशा आहेत की त्या जिथं तुमच्या प्रारब्धात असेल तिथंच तुम्हाला मिळणार आहे. शास्त्र मान्यच करावं लागतं. काय काय आपल्याला प्रारब्धानुसार मिळणार? विवाहोर्थश्च मरणम अन्न जननमेवच. या 5 गोष्टी प्रारब्धानं मिळतात. याचा अर्थ काय? विवाहोर्थश्च मरणम. विवाह म्हणजे लग्न. ज्याच्यासोबत ठरलंय त्याच्यासोबतच होणार. आपण खूप ठरवा, अशा घरात पोरगी द्यायची, तशी सून करायची. हे ठरलं ते ठरलं, ते तुम्ही नशिबानं घेऊन आलेला आहात. अर्थ म्हणजे पैसा. तुमच्या नशिबात प्रारब्धात तुम्हाला धन किती मिळणार ही सुद्धा गोष्ट ठरलेलीच आहे. म्हणून कधी शेजाऱ्याची 4 चाकी, शेजाऱ्याचा बंगला, त्यांच्या गळ्यातले लॉकेट वगैरे पाहून पोटदुखी होऊ द्यायची नाही. कधीच दुसऱ्याचं धन पाहून जाळायचं नाही, ज्याचा त्याच्या प्रारब्धाचा विषय असतो. मरणम, मृत्यू तुमचा कोणत्या कारणानं कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. अन्न जननमेवच, तुम्हाला अन्न किती आणि कुठे खायला मिळणार हे सुद्धा तुमच्या नशिबानं तुम्ही घेऊन आलेला आहात. आणि मृत्यू जन्म कुठे होणार? श्रीमंताच्या घरात होणार का गरीबाच्या घरात होणार? ज्ञानाच्या का निर्बुद्ध माणसाच्या घरात होणार? उंच कुळात होणार का नीच कुळात होणार? जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. ही सुद्धा प्रारब्धानं ठरलेली आहे. मग अन्न, जन्म, मरण, पैसा आणि पत्नी या गोष्टी जर माणसाला नशिबानं भेटणार असतील तर का रडायचं आपण? दुःखी का राहायचं? सांगा जरा, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. मग दुःखी कशासाठी आहात? माणसं याच तर कारणासाठी दुःखी असतात. पण दुःखी राहू नका, या नशिबानं घेऊन आलेला आहात तुम्ही. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे. ताईंकडे पाहून सांगते मी तुम्हाला. ताई शाळा शिकलेल्या नाहीयेत, पण आता नंतर त्या शिकल्या वाचायला. असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. आणि ताई ज्या काळात भजन म्हणत होत्या त्या काळात मुलींनी कुठे भजन गावं, मुलींनी शिकावं एवढी अनुकूलता मुलींना नव्हती. पण संतश्रेष्ठ जनाबाईच्या गावामध्ये, ज्यांचा त्या पुण्यभूमीमध्ये, त्या प्रांतामध्ये म्हणा, त्या जिल्ह्यामध्ये ताईंचा जन्म झाला. घरानं वारकरी आणि वारकरी परिवारात जन्म झाला. पण न शिकलेल्या आदरणीय गोदावरी ताई आज महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या भाविकांच्या मनावरती अभंग गवण्याच्या माध्यमातून राज्य करतात. हा प्रारब्धाचा आणि पुण्याईचा विषय आहे. म्हणजे कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध केलं, कर्तृत्वानं.
जन्माला कुठे यायचं ही गोष्ट हातात नाही, पण कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. असो, मैना माता म्हणतात पोरगी देणारच नाही तिथे, पण माता पार्वतीच्या लक्षात आलं हे सगळं लक्षण महादेवाला लागू होतंय. माता पार्वती बोलल्या, गुरुजी असला पती मिळण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे तपश्चर्या करावी लागेल. पहा, ज्याला घर नाही, ज्याला कपडा नाही, ज्याला काहीच नाही, तसला पती मिळवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. घोर तप केलं माता पार्वतीनं, घोर तप. खूप तपश्चर्या केली, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली, पण मा पार्वतीला अपर्णा नाव प्राप्त झालं. जसं जसं तपश्चर्याचं स्वरूप असावं तशी तशी नावं भेटली. तपश्चर्या आता झाली खरी, पण पार्वतीच्या मनात आहे की नाही शिवाला प्राप्त करण्यासाठी, म्हणून सप्तऋषी परीक्षा घ्यायला आले. म्हणे माते, ज्याला पती स्वरूपात प्राप्त करणार आहात ना, त्याला घरच नाही म्हणे राहायला. माता पार्वती म्हटल्या, बंगला नाही? हो म्हणे, अजिबात बंगला नाही हो. माता पार्वती बोलल्या, चांगलंय, बंगला नाही तेच बरं आहे. जर बंगला असता तर फरशी पुसायचा ताण झाला असता. माते, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. म्हणे बरं झालं, कपडा नाही, कपडे धुवायचा ताणच नाही. माते, सोन्याचे दागिने नाहीत, लॉकेट नाही, काहीच नाही. म्हणे चोरांनी यायचा प्रश्नच नाही. आई अशा